नमस्कार. लोकप्रतिनिधीच्या सकाळच्या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. बेंदूर सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातील कुंभार व्यावसायिक मातीचे बैल तयार करण्याच्या कामात सध्या मग्न आहेत. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले सध्या वाहताना आपल्याला पाहायला मिळते. काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागात गावाच्या तालुक्यासाठी संपर्क तुटला आहे. तरी पण पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. कापसाचा पेरा 40% यावर्षी घटला. यंदा मका पिकाला शेतकऱ्याची पसंती. शक्तीपीठ ऐवजी शेतकऱ्यांना 25,000 कोटीचे कर्ज माफ करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 4 शेतकरी गंभीर जखमी. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांना होत आहे. सांगली जिल्ह्यातील धामोडी येथे 10 फूट लांबीचे मगर जेरबंद. वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले. लातूरच्या बळीराजाला सोनू सुदीची मोठी मदत, खात्यात टाकले पैसे. आज 9 जुलै रोजी देशव्यापी बंद. 25 कोटी कर्मचारी करणार संप. सरकारच्या धोरणाचा निषेध. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बनवले चक्क 2 एकरात शेततळे. 2 कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेली 50 फूट खोल. दररोज लोकप्रतिनिधी न्यूज चॅनलच्या बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.